सहस्त्र चंद्राचा सोहळा आज उजळला काशी, सहस्त्र चंद्राचा सोहळा आज उजळला काशी। सुरेश काकांच्या कार्याने दुमदुमिली ही नगरी सारी, सेवेची गाथा गातो आपण प्रेमाने आज सारी। वडगावकर काकांच्या कार्याला मानाची ही वंदना भारी। वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावरी, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी। स्वागतम सुस्वागतम अलंकापुरी भीमा इंद्रायणी तीरावरची पंचक्रोशी, मानवी मनामध्ये भक्तीचा प्राजक्त फुलविणारी, दातृत्वाला मातृत्वाची श्रीमंती देणारी, अध्यात्म संस्कारातून संस्कृतीचं विलोभनीय दर्शन घडविणारी माऊलीची पुण्यभूमी। माऊलींच्या या अलंकापुरीमध्ये दातृत्वाची धन्यता ज्या हातांना लाभली ते पिताश्री धनराज शेठ आणि वयाच्या 100कडे झुकलेली मायेची अमृतवेल प्यारीबाई यांना 5 सुपुत्र रमेशजी, सुरेशजी, चंद्रकांतजी, प्रकाशजी आणि पोपटजी। यापैकी आदरणीय सुरेशजी म्हणजेच सर्वांचे लाडके काका यांचा जन्म 1 मार्च 1943। होय, 1943 काकांचं जन्मवर्ष। भारतीय स्वातंत्र्याचा संघर्ष लढा पराकोटीला पोहोचलेला असतानाचे आणि म्हणूनच संघर्ष आणि संघर्षातून यशाची प्राप्ती याचे बाळकडू काकांना लहानपणापासूनच मिळालेले। प्राथमिक शिक्षणाचा श्री गणेशा आळंदीतच करून 11वी पर्यंतचे शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे येथे पूर्ण केले। काका आणि काकांच्या सुखदुःखात आयुष्यभर साथ संगत करणाऱ्या सौ कांताबाई, सर्वांच्या लाडक्या काकीजी यांच्या संसार वेलीवर अजितजी, अभयजी, अनिलजी आणि संगीताताई या 4 कळ्या उमलल्या आणि स्वकर्तृत्वाने फुलल्या। एकत्रित कुटुंब म्हणजे संस्काराची पाठशाळा, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वडगावकर कुटुंबीय। जिद्द आणि जिज्ञासा जिवंत असेल तर माणसाला स्वतःचं विश्व निर्माण करता येते, याचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या काकांनी वडिलोपार्जित परंपरा असणारा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय 1960 सालापासून सुरू केला। रक्तात गगन भरारीचं वेळ आणि कार्यात देवत्वाचा अंश शोधण्याची वृत्ती यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाबरोबरच बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, वडगावकर सेल्स कॉर्पोरेशन, मेडिकल या व्यवसायातील त्यांच्या सुपुत्रांची भरारी म्हणजेच काकांच्या व्यवसायाची यशोगाथा। ट्रान्सपोर्टचा व्यवसाय यशाच्या शिखरावर असताना स्वहितापेक्षा जनहिताला प्राधान्य देणाऱ्या काकांना राजकीय आणि सामाजिक बांधिलकीची ओढ तीव्रतेने जाणवू लागली। काकांचे चुलते तालुक्याचे माजी आमदार आदरणीय ताराचंदजी वडगावकर यांनी नगरपालिकेचे 35 वर्ष नगरसेवक पद भूषविले। केवळ कुटुंबाचा राजकीय वारसा जतन करण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या या अध्यात्म पंढरीच्या वैभवात भर घालण्यासाठी 1974 साली काका नगरसेवक झाले। 30 वर्ष, होय 30 वर्ष नगरसेवक पदाबरोबरच यात्रा समिती, दवाखाना, जकात, नियोजन व विकास समितीचे सभापती ही पदे भूषविली। आदरणीय सर्जेराव दादा घुंडरे पाटील, रामचंद्र रानवडे यांच्या आशीर्वादाने आदरणीय आमदार नारायणरावजी पवार, स्वामी गांधी, बबनरावजी रानवडे, स्वर्गीय बबनराव घुंडरे यांच्या भक्कम सहकार्याने राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ करणारे काका 1985 ते 1991 या काळात उपनगराध्यक्ष होते। 1996 ते 1997 या कालावधीत नगराध्यक्ष पद भूषविणाऱ्या काकांनी चाकण चौक ते वॉटर हाऊस रस्ता, पद्मावती रस्ता, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन,
नगरपालिका प्राथमिक शाळा वर्ग खोल्या बांधकाम, नगरपालिका शॉपिंग सेंटरची उभारणी या कार्यातून राजकीय सत्तेचे पद हे जनसेवेसाठी असते हा विचार जपला. आदरणीय काकांच्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गुलजारीलाल नंदा, माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब, माजी खासदार सुरेश कलमाडी, माजी शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे साहेब यांचे कर्तृत्व आणि नेतृत्वाचे सुवर्णक्षण जवळून अनुभवता आले. आदरणीय काकांचा राजकीय वारसा त्यांच्या सुकन्या लोणावळ्याच्या नगरसेविका संगीताताई कांतीलालजी भुरट, आळंदी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ शारदाताई पोपटशेठ वडगावकर, जैन श्वेतांबर महिला स्थानक जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीच्या प्रांतीय सदस्या आदरणीय किरणताई, काकांच्या स्नुषा सौ मनीषा अभयजी वडगावकर जतन करत आहेत. निराशेच्या काळोखात प्रकाश पेरण्याची ताकद मिळते ती वारीमुळे, अध्यात्मामुळे. अहंकाराचे विसर्जन आणि ऊर्जेचे जागरण म्हणजे पंढरीची वारी. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सेवाभाव म्हणून ट्रक देण्याची स्वर्गीय आमदार ताराचंदजी वडगावकर यांनी 1940 सालापासून परंपरा सुरू केली. काकांच्या मार्गदर्शनाने वडगावकर कुटुंबाने 77 वर्ष हे अखंड सेवेचे आसीधारा व्रत जपले. विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या माध्यमातून जनसेवा, आळंदी परिसर विकास समिती सदस्य म्हणून मंदिर परिसर आणि घाट सुशोभीकरण म्हणजेच माऊलींची सेवा. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सव खजिनदार या पदावरून काम करताना शासनाचे 30 लाख रुपये अनुदान मिळविले. ही सर्व स्वीकृत कार्य देवपूजा अर्थात माऊलींची सेवा मानली. अध्यात्म क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय विठ्ठल महाराज चौधरी, आदरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव, हबप मारुती बाबा कुरेकर, रामायणाचार्य रामरावजी ढोक यांचा सत्संग लाभला. काकांच्या समाजसेवेचा वारसा जतन करणारा त्यांचा नातू आनंद. धर्म हे अंतरंगाचे भान असते. हे भान जागृत राहते ते धार्मिक वृत्तीमुळे. आमदार स्वर्गीय ताराचंदजी वडगावकर यांच्या विचारांचा आदर्श जपत काका 1999 साली श्वेतांबर जैन संघाचे अध्यक्ष झाले. संघाची आर्थिक स्थिती अतिशय प्रतिकूल, परंतु आदरणीय मोहनशेठ चोपडा, मोतीशेठ बोरुंदिया आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने काकांनी संघात आर्थिक क्रांती घडविली. संघाची सुसज्ज इमारत, 2 हॉलची बांधणी, 2 वर्षांनी परमपवित्र चातुर्मास, महावीर जयंती महोत्सव, संवत्सरी वर्ष, रक्तदान, अन्नदान, नेत्र तपासणी शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी या धार्मिक कार्याला समाजसेवेची जोड दिली आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेत 2002 सालापासून अखिल भारतवर्षीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स मुंबई पुणा प्रांतीय शाखेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय नाकोडा मंदिर, जलाराम सत्संग मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमात काकांना अग्रस्थान असते हे विशेष उल्लेखनीय. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. फुलाच्या रूपातील ही मुलं शिक्षणामुळे उमलावीत फुलावीत म्हणून 1 जून 1954 रोजी पंढरीनाथ कबीरबुवा आणि सहकार्यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1977 साली या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काकांवर आली. काकांनी बालवाडी, ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज, सेमी इंग्रजी माध्यम याद्वारे कार्यविस्तार वाढविला. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या बटमोगऱ्याचा सुगंध पंचक्रोशीत दरवळू लागला. काकांनी संस्थेतील सर्व विश्वस्त, सभासद, ग्रामस्थ, दानशूर, दाते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या सहकार्याने 2001 साली 3 कोटी रुपयांच्या शालेय इमारतीचा संकल्प माऊलींच्या चरणी केला. रक्ताच्या कणाकणात नेतृत्व गुण असणाऱ्या काकांनी 2009 साली हा संकल्प सिद्धीस नेला. विद्यालयाची देखणी इमारत, सुसज्ज ग्रंथालय, संगणक विज्ञान कक्ष, अंध युनिट, आयएसओ मानांकन या बाह्यांगाबरोबरच गुणवत्ता, सहशालेय उपक्रम, गुणगौरव सोहळा, वार्षिक स्नेह संमेलनाद्वारे अंतरंगात होणारे परिवर्तन आणि कीर्तन, प्रवचन, गायन, वादन, अभिनय, विविध क्षेत्रातील अधिकारी, उद्योग व्यवसायात चमकणारे विद्यार्थी म्हणजे काका आणि संस्थेच्या सर्व घटकांच्या कष्टाची फलश्रुती. अज्ञानात आनंद मानणाऱ्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याच्या उदात्त हेतूने
पोलीस अधीक्षक सानपसाहेब दिलीपबाई मेहता यांनी ध्यास फाउंडेशनची स्थापना केली. विशिष्ट समाजावर असणारा गुन्हेगारीचा शिक्का कायमचा पुसण्यासाठी, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी या संस्थेचे विश्वस्त म्हणून काकांचे कार्य ही माऊलींची सर्वोच्च सेवा. दुःखितांच्या वेदनेचा वेध व्हावा ही मनीषा. जनहिताचे धोरण ठेवून सत्कार्याचे तोरण बांधणाऱ्या काकांच्या आयुष्यात अनेक सुवर्णक्षण आले. ज्ञानेश्वर महाराज सप्तशताब्दी सोहळ्याचे खजिनदार, नगराध्यक्ष असताना ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी सोहळा आणि प्रजासत्ताक दिनाचा सुवर्ण महोत्सव, नगरसेवक पदावर कार्यरत असताना नगरपालिकेचा शतक महोत्सव आणि 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शतकोत्तर महोत्सव, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पदावर असताना संस्थेचा सुवर्ण महोत्सव, संत ज्ञानेश्वर महाराज व भगवान माहेर स्वामीच्या कृपाशीर्वादाने आणि सारख्या आणि ते पण जैन धर्मात जन्म झाला आणि आमच्या पूर्वजांचे जे संस्कार आमच्यावर झाले आणि त्यांच्यामुळे जे काम करीत होते ते राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या प्रत्येक क्षेत्रात जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे काम करत असताना राजकीय क्षेत्र असो, आमचे चुलते माजी आमदार ताराचंद वडगावकर, माजी नगराध्यक्ष सलिलराव पाटील, नंतर माजी नगराध्यक्ष राणवडे यांचे आशीर्वाद लावले. त्याचप्रमाणे अनेक लोकांचं या राजकारणात सहकार्य लागलं. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही अनेकांचं सहकार्य लाभलं. धार्मिक क्षेत्रात सुद्धा घरचा वारसा असल्यामुळं धार्मिक क्षेत्रातही काम करता आलं आणि सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातही आणि सारखे क्षेत्र असल्यामुळे तिथेही काम करण्याची संधी मिळाली आणि ज्यांनी सर्व या मला आतापर्यंत मदत केली त्यांचे मी आभार मानतो. हे काम करण्यासाठी यापुढे माऊलीने मला बुद्धी आणि शक्ती देऊन त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं सहकार्य लावो हीच माऊली चरणी प्रार्थना. आळंदी नगर परिषद, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्वेतांबर स्थानवासी जैन संघ, ध्यास फाउंडेशन आणि वारकरी मंडळी जे सहकार्य केले त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. प्रयत्न, प्रज्ञा आणि प्रसन्नतेचा अखंड स्रोत आदरणीय काका. कर्तृत्वाचे तुमच्या आम्ही सामर्थ्य काय वर्णावे, वाटे हृदयी तुमचे प्रत्येक वाक्य तोलावे. अभिष्ट चिंतन करतो तुम्हा शतायुष्य लाभावे. धन्यवाद.